वांद्रेमधल्या मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे। मातोश्रीवर नगरसेवक दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। मिलिंद नार्वेकर, संजय राऊत तिथे पोहोचलेत। किशोरी पेडणेकर सुद्धा मातोश्रीवर दाखल झालेत। महापौर निवडणुकीची रणनीती आज या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे अशी माहिती मिळते। उमेदवार देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता वर्तवली जाते। उद्धव ठाकरे नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत। सर्व नगरसेवकांना बैठकीला हजर राहा अशा सूचना सुद्धा करण्यात आल्या आहेत। तर महापौर निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, सध्या किशोरी पेडणेकर, संजय राऊत हे तिथे दाखल होत आहेत। महत्त्वाची बैठक आहे। आता महापौर पदाची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होणार की नाही हे या बैठकीमध्येच ठरणार आहे। कोण कोण पोहोचलेत आणि कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे यावेळी चर्चेले जातील? बघितलं तर महापौर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे आणि असं बोललं जात आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये की बाळासाहेब ठाकरेंचं या वर्षीचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्तानं मुंबईचा महापौर जो आहे तो मराठी असावा, तो शिवसेनेचा असावा, अशा पद्धतीची मोर्चेबांधणी गेल्या काही दिवसापासून आपल्याकडे पाहायला मिळत होते आणि तशाच अनुषंगाने चर्चा ज्या होत्या त्या राजकीय पटलावर सुरू होत्या आणि याच्याच एक रणनीतीचा भाग म्हणजे आज या ठिकाणी मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। खास करून संजय राऊत असतील, मिलिंद नार्वेकर असतील, मुंबईच्या माजी महापौर या ठिकाणी किशोरी पेडणेकर असतील, हे सर्व जे नेते आहेत ते मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि कदाचित मातोश्रीवरून म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ही महापौर पदाचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। महापौर पदाची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जाते आहे। कारण का शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अशी एक चर्चा सुरू आहे की आपण उमेदवार दिला पाहिजे, आपण लढलं पाहिजे, निर्णय जो येईल तो येईल, परंतु बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळं आपण लढलं पाहिजे अशा विचाराचा प्रवाह जो आहे काही नेत्यांचा सुरू आहे आणि याच अनुषंगानं जे मातोश्रीवर जे आहे ते खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। अगदी धन्यवाद गोविंद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।